नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस राहणार आहे आपल्यासाठी खूप चांगला, कारण आजचा पूर्ण दिवस जाणार आहे आपला शेतामध्ये. तर काय काय काम होणार आहेत आपण बघूया. तर आज आपल्याला फवाऱ्याला जायचं आहे. सोयाबीनचा फवारा आहे आणि हे आपलं पूर्ण फवारा रेडी आहे. आणि इकडे हे कोटी आपल्याला न्यायची आहे पाण्यासाठी, आणि ह्या कॅना सुद्धा आपल्याला वावरामध्ये न्यायचे आहेत. तर चला मग आता हे सगळं आपण वावरात घेऊन जाऊ. तिथं आपल्याला भरायचं आहे. काय काय होते या व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर ही आहे आता आपली गाडी, आणि गाडीवर न्यायचं आपल्याला सामान. तर 2 कॅना आपण मागून बांधलेले आहेत. बाकी सगळ्या कॅना याच्या आतमध्ये टाकलेल्या आहेत. एक कोटीसुद्धा न्यायचं आहे आणि हे सगळं सामानसुद्धा न्यायचं आहे. तर चला मग आता हे सगळं सामान कसं जाते वावरात ते पण पाहू. तर हे कोटी आपण अशी घेतलेली आहे. कोटीमध्ये सामान आहे आणि इकडनं सुद्धा आपलं सगळं लटकून ठेवलेलं आहे. चला आता वावरात भेटू. इकडे आल्यानंतर आता या वालवरती आपला 24 घंटे चालू असते हा वाल, पण आज या वालवर पाणीच नाही आहे. आणि तिकडे आपल्या सागर पाटील आहेत, त्याने घरून पाणी आणलेलं आहे. तर आपल्याला माहितीच नव्हतं की आज हा वाल बंद आहे. तर आता आणखी तपलीक आपली वाढलेली आहे. आता कसं पाणी आणायचं फवाऱ्यासाठी, कारण गाव खूप लांब आहे इथून. तर आता ते पाहू काय पाण्याचा मेळ लागते, कसा जुगाड लागते. तर आता व्हिडिओमध्ये ते पाहू आपण की काय करू आपण आणि कशा प्रकारे आता आपला फवारा आजचा होईल. तर आता आपण आलेलं आहे आपल्या वावरामध्ये. हे आपलं वावर. आता पहिले इथं कोटी ठेवून देऊ आणि यातल्या कॅना घेऊन जाऊ आणि मग पाहू आता काय बजेट लागते आपल्या फवाऱ्याचा. इकडे खताचा फवारा आहे चालू. रामा, झाला का फवारा चालू? चालू होते. कालच भरलं होत्या काय कोट्या? सकाळी आणल्या ना? हां, सकाळी हे जे कोठी भरलेली आहे, हे सकाळी भरलेली आहे घरून. आणि हे आता आपली खाले. तर आता हे पण आपण पाहू. आता पहिले आपण कोटी इथंच ठेवून देऊ आणि यातल्या ज्या कॅना आहेत ह्या सगळ्या कॅना आपल्या गाडीवर घेऊन जाऊ आणि पाहू आता पाण्याचा मेळ कुठे लागते. आता आपल्या कॅना आपण गाडीवर बांधल्या सगळ्या, आणि आपण चाललो आता पाण्याच्या शोधात. बरं कुठे भेटते. अडे आपल्या विजू भाऊचं हे आहे. अडे थांबू आपण. तर हे आपल्या विजू भाऊचं आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं. आणि इकडेच आपल्याला हे पूर्ण पाण्याची टाकी आहे, हे भरलेली आहे. आणि इथंच आपण आपली गाडी लावली. आता इकडेच आपण हे भरणार आहे. करा बाबा चालू. करा करा. तर आता आपला पाण्याचा विषय इकडे चालू झाला. हे आपलं इकडे पाणी भरणं चालू झालं. आणि हे मी दाखवलेलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. तेच आपलं विजूभाऊचं हे वावर आहे. इकडे पाणी जरासं कमी आहे. बघा, दिवसाची सुरुवातच आपली अशी झाली की आपण पाणी भरायला आलो आणि वालच बंद पडला. आम्ही बी इकडे राजेंद्र भाऊ आहेत. हे का वाल आज बंद होता? आज अचानक बंद राहिला. हा, आज अचानक बंद राहिला. हे इकडे आमचं भरणं चालू आहे गाडीवरच डायरेक्ट. इकडे बाबा टाकून राहिले. तर असा आपला हा जुगाड लावला. आता पुढे बी आपल्या व्हिडिओमध्ये काय होते ते सुद्धा नक्की बघा. आणि व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा मित्रांनो. इथून पाणी भरून आता आपल्या वावरात चाललो. इकडे आणल्यावर सगळ्या कॅना आपण इथं ठेवून दिल्या आणि ह्या सगळ्या कॅना आपल्याला या कोटीत रिचून आहेत. हे कोटी आपल्याला इथं भरून ठेवणं आहे. आणि भरून ठेवल्यानंतर आपल्याला कॅना बी आणून ठेवा लागतील, कारण हे पूर्ण 6 एकर शेत आहे आपलं. आता हे पूर्ण आपल्याला फवारायचं आहे. चला आता आपल्या 6 कॅना आपण रिचून दिल्या. आपली अर्धी कोटी भरलेली आहे, पण अर्ध्या कोटीत आपलं काम होणार नाही. आपल्याला असं कमीत कमी 4 चक्रा तरी मारावं लागतील. चला आता दुसरी आपण खेप घेऊन येऊ. आणि हे आता आपली दुसरी जे ट्रिप्स आणली आपण, दुसरी पाण्याची खेप. तर त्यानं आपली कोटी भरून गेली. पूर्ण कोटी आपल्या आता भरली. आणि अजून सुद्धा आपल्याला अशा गाडीवर आपल्या 2 आणखी खेपा आणा लागतील. म्हणजे एवढं पाणी आपल्याला लागणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त लागू शकते, पण सध्या आपण एवढं 4 खेपा आणणार आहे. आणि नंतर आपण पाहणार आहे की फवाऱ्यामध्ये
आपण कोण कोण येणार आहे, कोण कोण फवारणार आहे आणि किती माणसं आपण फवारायला सांगितलेले आहेत. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण ह्या सगळ्या कॅना इथं आणून ठेवून दिलेल्या आहेत आणि कोटीसुद्धा भरून ठेवलेली आहे. आता 9 वाजताचा टायमिंग दिला होता आपल्याला, आता 9 वाजले. पण त्याला फोन लावला, माणसाला फोन लावला आपल्या, तर ते म्हणतात थोडं अर्धा तास उशिरा येत आहे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. तर अर्धा तास उशिरा या, पण नक्की या. कारण आज शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठा प्रॉब्लेम जर असेल तर तो मजुराचा झालेला आहे. म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता 3 दिवस झाले मी आपल्या माणसांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे की तुम्ही या. पण ते एक दिवस पाणी पडलं, एक दिवस त्यांनी दुसऱ्याचा होका घेतला होता मधातच. आता तिसरा दिवस आहे आजचा की आपल्याला त्यांनी हो म्हटलेलं आहे. आता आपण सगळे, तुम्ही बघितलं की आपण किती मेहनत करून सगळी तयारी केलेली आहे. आणि आता ते म्हणतात 1 घंटा, अर्धा 1 घंटा लेट होईल. म्हटलं काही हरकत नाही, अर्धा 1 घंटा लेट झाला तरी चालेल, पण नक्की या. आता बघू किती वाजता येतात, आपला फवारा कधी चालू होते आणि पुढे काय काय होते हे पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघणारच आहे. तर नमस्कार मंडळी. तर आता तुम्ही पाहू शकता की आता वाजलेले आहेत 10. तर आता आपण त्यांना फोन लावला होता, पण आता त्यांचं म्हणणं आहे की आता येणं होत नाही. तर विचार करा मित्रांनो की खरंच म्हणजे आता तुम्ही स्वतः बघितलं की किती मेहनत लागली आपल्याला ते पाणी आणायला. वाल बंद होता, आपण दुसऱ्याच्या शेतामध्ये गेलो, तिथून त्याला विनंती केली, तिथून ते पाणी भरून आपण आपल्या वावरामध्ये आणलं, सगळं रेडी केलं. आणि सगळं रेडी केल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्याला 10 वाजेपर्यंत सांगितलं की दादा येतो येतो, आणि 10 वाजता म्हणतात की आता येणं होत नाही. आता खरं सांगा की शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे? म्हणजे किती त्रास झाला असेल आपल्या शेतकऱ्यांना. आतापर्यंत जर आपल्याला सांगितलं असतं, तर सकाळी जर त्यांनी सांगितलं असतं तर दुसरा मेळ लावला गेला असता, दुसरे व्यक्ती पाहायला गेले असते, किंवा आपण स्वतःसुद्धा फवारायला सुरुवात केली असती. बऱ्याचशा काही घटना झाल्या असत्या. पण आता 10 वाजता काय करायचं मित्रांनो? म्हणजे परेशान होऊन जाते शेतकरी याच्यामध्ये. मी म्हणूनच तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याचं जीवन एकदम सोपी नाही आहे बरं मित्रांनो. बिचारायला काय करा काही समजत नाही. एक तर पैसा भेटत नाही, सरकार भाव देत नाही, मजूर साथ देत नाहीत, काय करा समजत नाही आता शेतकऱ्याचं. तर एकदा तुम्हाला फोन लावून सुद्धा ऐकून देतो की फोनवरती काय म्हणणं आहे त्यांचं. आता आपण त्यांना फोन लावू, बरं एकदा समजून घेऊ. आता हा फोन लागलेला आहे, आता फोनवरती आपण बोलू काय आता. हॅलो. हा दादा, मग काय काय म्हणतात, येत नाही म्हणतात का ते? आता मला काय म्हणायचं दादा की ते सरळ सरळ त्या वावरात जाऊन बसले. आता त्या वावरात गेल्यावर कोणता शेतकरी असा आहे तुम्ही सांग मला, वावरात गेल्यावर तुम्ही त्याच्यातून म्हणेन की जाऊ जा मा वावरातून, म्हणेन का तुम्ही सांग? कोण? हा, मग आता विषय काय होता की पहिले सडकवरून फोन लावला तर ते म्हणत तुम्हाला की आम्ही बाहेर आहे, बरोबर आहे की दादा? मग जर याची इच्छा असती तर तेव्हाच ते बाहेर आले असते की नाही? मला मला हे म्हणायचं आहे. मग आता ते, हा नाही नाही, विषय दादा दादा विषय कोणी जवळचा आहे की दूरचा आहे याचा नाही आहे. माझा विषय फक्त एवढाच होता की मी एवढ्या मेहनतीनं 3 दिवस झाले तुमच्या संपर्कात आहे, बरोबर? हा, आणि तुमच्या भरोशावर मी बसलो. आणि दुसरा विषय म्हणजे काय, हा हा हा, आणि दुसरा विषय म्हणजे काय दादा माहिती आहे काय, की समजा आजही तुम्ही मला सांगितलं असतं की सचिन भाऊ नाही जमत आपलं, तर काय झालं असतं दादा? मी माझ्या लाईनमध्ये लागलो असतो, मी ना दुसरे माणसं पाहिले असते, एक माणूस तर सापडला असता मला. हा, म्हणजे म्हणजे टुमटुमे काय होणार, एकरांना काय होणार, पण चालू तर झालं असतं की दादा. मग आता वाजले सध्या 10. आपण म्हणजे मला हे म्हणायचं आहे की 10 वाजता जर आपण असं म्हणू की बा आता आमचं येणं होत नाही, तर कितपत योग्य आहे तुम्ही सांगा. हो, नाही दादा, म्हणजे मा असं तुमच्यावर काही राग नाही आहे, मा फक्त विषय, हा हा. आणि एक तर दादा हा एका दिवसाचा विषय, तुम्हाला माहित आहे की हे पावसाचं वातावरण आणि एका एका घंट्याचा आपल्याला विषय पडते है की नाही? 1 घंटा आणि महत्वाचा आहे. जर पाणी म्हणजे फवारा झाल्यानंतर आपल्याला बा 1 घंटाही गेला तर आपण म्हणतो की जाऊ द्या बा 1 घंटा झाला. हा हो ना दादा, विषय काय म्हणजे
शेतकऱ्यासाठी खरंच हा लय विषय अलग व्हायला बरं. मला ते म्हणाले खरं सकाळी आता तुम्हाला भेटल्यामध्ये खाप आहे की नाही नाही काही मी तसं काही म्हणत नाही ना की हा बा दादा प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात, मी नाही नाही म्हणत ना, पण विषय काय असतो की बा हा हा शेत आपण तेच ना. आता हे कसं आहे आता तुम्हाला मी इमानदारीने सांगतो, मी व्हिडिओ टाकणार आहे का बरी, तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, मी तुम्हाला स्पेशल पाठवीन, पण तुम्ही खरंच पाहिजे की खरंच की म्हणजे किती तपलीक घेऊन मी ते पाणी आणलं होतं अडी. मी का आणतो हा त्या माणसाने काही आणलं समजा मी उद्या सकाळी आलो काढून देतो. चालतं ना, मला फोन लाव जा, आता फोनवरच बोलू आपण काय आहे तर. हा ठीक आहे. कारण की महाबळेश्वर तपली झाली बा सॉरी. नाही नाही काही हरकत नाही, जाऊ द्या. तर माझ्या कसं हेतून आता तुमच्या वावर काढून नका काही पण आता माणसाने खात नाही मी काय बोल सांगा. नाही ते आता कसं आहे दादा, बरंच बरं आहे, जाऊ द्या आता. ठीक आहे ना, काही हरकत नाही, जाऊ द्या. नाही आता तुम्ही सांगा ना, वेळेवर दादा वेळेवर माणसं भेटा, पहिलेच तर मजुराचा विषय आहे, तुम्हाला माहित आहे. ठीक आहे ना, तसं तर मला कालच पाहिजे होतं, पण ते आता जाऊ द्या, आता ते बरंच बरं आहे, जाऊ द्या दादा. ठीक आहे. तर बघितलं शेतकरी मित्रांनो, आपण मी तुमचं म्हणजे आपण डायरेक्ट त्यांच्यासोबत बोललो. माझा कोणावर राग काढणं हा विषय नाही आहे, पण तुम्ही बघितलं की आपल्याला किती तकलीफ झाली आहे पाणी जमा करायला आणि लाईन लावायला. 3 दिवस गेले मित्रांनो याच्यात. ठीक आहे, काही हरकत नाही, व्हिडिओला लाईक करून टाका आणि कमेंटमध्ये तुमचं मत काय आहे याच्याविषयी ते सुद्धा सांगा. भेटून दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता आपण स्वतः हे फवारा घेतो आणि चालू करू. तर मित्रांनो, हे आपली औषध तयार झालेली आहे, सगळी औषध आपण याच्यात मिक्स केलेली आहे. हे आपले सगळे औषध आहे आणि हे एका याच्यातच आपण केलेली आहे पूर्ण. आणि आता आपणच हे फवारणार आहे.